नाशिकमध्ये गोदावरी नदीची पूरस्थिती अजूनही कायम आहे। ढगाळ हवामान, पावसाच्या सरी थोड्या वेळाने येत आहेत। मात्र पूरस्थिती कायम असली तरी कालच्या तुलनेत पाण्याची पातळी काहीशी ओसरली आहे। याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला, पाहूया। नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती आजही कायम आहे। सलग 5 दिवस झालेले आहेत। गोदावरीला पूर आलेला आहे आणि गोदाकाठची मंदिरं ही पाण्याखाली गेलेली आहे। आपण आताही बघतोय गंगापूर धरणामधनं 9450 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आपण जिथे उभा आहोत त्या होळकर पुलापासून पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ होते, कारण शहरातलं इतरत्र पाणी गोदावरीमध्ये मिसळतं आणि इथून पुढचा पाण्याचा प्रवाह हा सुरू होत असतो। त्यामुळे इथला पाण्याचा विसर्ग हा 13,000 क्युसेक वेगापेक्षा जास्त आहे। तरी देखील काल रात्रीपासून तुरळक पावसाच्या सरी पडत आहेत। जोरदार पाऊस होत नाहीये, त्यामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीमध्ये काही प्रमाणामध्ये घट झालेली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणासह इतर 13 ते 14 धरणांमधनं पाण्याचा विसर्ग अशाच पद्धतीने सुरू आहे। यातलं बहुतांश पाणी हे जायकवाडीच्या दिशेने जाते, त्यामुळे नगर आणि मराठवाडा या दोन्ही जिल्ह्यांची तहान या पाण्यामुळे भागणार आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।